इंडक्शन रूरल. नमस्कार. इंडक्शन रूरलच्या आरोग्यदायी रहा या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत चांगल्या आरोग्यात जेवण आणि अन्नाची भूमिका. आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे आणि त्याची सुरुवात होते ती आपल्या ताटातून. जगण्यासाठी, वाढण्यासाठी आणि ऊर्जेसाठी अन्न हे गरजेचं आहे. आपल्या वयावर, रोजच्या कामावर आपली अन्नाची गरज ठरते. नवजात बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचं दूधच पुरेसं असतं, पण नंतर हळूहळू बाळाला थोडं दुधाव्यतिरिक्तही खायला घालायला हवं. गरोदर बाईसाठी अन्नाची गरज आणखीन वाढते. जेवणाची वेळ, दर्जा आणि पोषण यावरच त्यांचं आरोग्य ठरतं. पण काय असतं हे चांगलं अन्न? चला पाहूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रथिनं, म्हणजेच इंग्रजीमध्ये प्रोटीन. शरीराची वाढ आणि ताकद देण्यासाठी डाळी, दूध, अंडी, मांस, मासे यामध्ये प्रथिनं असतात. त्यानंतर कर्बोदके, म्हणजेच इंग्रजीमध्ये कार्बोहायड्रेट्स. ऊर्जेसाठी तांदूळ, गहू, मका, ज्वारी आणि बटाट्यासारख्या भाज्या यामध्ये कर्बोदके असतात. त्यानंतर चरबी, म्हणजे इंग्रजीमध्ये फॅट्स. ऊर्जेचा भरपूर स्रोत तेल, तूप, बटर आणि शेंगदाणे. यानंतर जीवनसत्व व खनिजे, म्हणजेच इंग्रजीमध्ये व्हायटमिन्स आणि मिनरल्स. विविध आजारांशी लढण्यासाठी आवश्यक भाज्या, फळं आणि कडधान्य यामध्ये आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. त्यानंतर तंतुमय पदार्थ, म्हणजेच इंग्रजीमध्ये फायबर आणि पाणी. पचनासाठी आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला फायबर्सची गरज असते. पूर्वी लोक ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळं खात असत. आज गव्हाचं आणि तांदळाचं प्रमाण वाढलंय, पण जुनं धान्य अधिक पोषक आणि परवडणारं होतं, नाही का? केवळ काय खातो यावर नाही, तर किती वेळा आणि किती प्रमाणात खातो यावर आरोग्य ठरतं. लहान मुलं आणि गरोदर बायका यांनी वारंवार आणि पौष्टिक खाणं हे मात्र गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आपल्या आहारात संतुलन साधायला हवं, कारण चांगलं आरोग्य हे फक्त चांगल्या अन्नातूनच येतं. पूर्ण संतुलित आणि वेळेवर जेवा, कारण आपण जे खातो त्यावरून सुद्धा आपलं आरोग्यदायी जीवन ठरतं. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.